आणि पुढची वाटचाल चर्चा आहे चहा पाण्याची आणि शुभ कार्य आपण बसून करूया. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी बाहेर आले स्वागत बाहेर आले युट्यूब चॅनल वरती. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. आणि मी आता आलेलो आहे बेन्से टाउनशिप मध्ये. बघू शकता पुढे मम्मी चालते, त्याच्या पुढे पप्पा आहेत. बघा ग्रीनरी बघा. आपण आलोय मावशीकडे. मावशीच्या मुलाचा चहा पाणी आहे बघा. नवरदेव इकडे पूजा करतोय एशी वरती. संपूर्ण पाहुण्यांचा आणि खास आमच्या जयराम गोपाल म्हात्रे यांचे सुपुत्र आणि वडील आणि त्याचा परिवार विष्णू कर्मा भोईर यांच्याकडून तुमचा हार्दिक स्वागत. आज ज्या शुभकार्याला आलेत, आमच्या शुभकार्याची चर्चा आहे, विषय आहे चहा पाण्याचा. त्यासाठी आपला चालते बोलती चर्चा होणार आहे शुभकार्याच्या विषयावर. आणि त्या निमित्ताने संपूर्ण पाहुणे, मामा मावशी काका बहीण आत्या आई आजी असो आणि सगळे परिवार त्यांचा भोय परिवार करून तुमचा हार्दिक शुभेच्छा स्वागत. आणि पुढची वाटचाल चर्चा आहे चहा पाण्याची आणि शुभ कार्य आपण बसून करूया. विष्णू भोई त्यांच्या घरी आलेले आहेत शुभकार्याची चर्चा विषय. तरी पण ती चर्चा आपल्या आता आमचे पंच आणि तुमचे पाहुण्याला तुमचं पंच हे घरगुती आपला कार्यक्रम आहे. घरातला छोटासा कार्यक्रम आपल्याला आहे. मोजकीच माणसा मोजकीच हितचिंतक त्यांना आपण बोलवून जो निमंत्रण केलेलं आहे आम्हाला आणि तुमच्याकडून काही तुमच्या पाहुण्याला परत त्यांचं स्वागत करूया. आणि जी मुलीसाठी तुम्ही आलेले आहे त्यासाठी थोड्या लग्नाची बोलणी आपण करूया. ॲक्च्युली दोन सगळ्यांचा दोन घरांचा हा अगोदरच सगळा ठरलेला असतो. पण आपली परंपरा संस्कृती आहे आणि आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे, त्या परंपरेने आपल्याला जायला लागतो. सगळं काय आपण दोन कुटुंब एकत्र येऊन एकत्र करता, पण ते चहा पाणी किंवा साखरपुडा लग्नाच्या हळदी ह्या परंपरा आपण चालू ठेवायला लागतो. समाजाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही परंपरा अशीच भविष्यात चालायला पाहिजे. जयरामनी जी भूमिका घेतली चांगली घेतली, विष्णूने चांगली भूमिका घेतलेली आहे. परत त्याचं लोकांचा स्वागत. आता फक्त मुला मुलीची पसंत. नवरदेवाची फुल सोय. नवरी मुलीची एंट्री.